संवाद साधण्यासाठी तसेच विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भाषेचा वापर होतो. आज विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच इतर विषयांचे ज्ञान घेण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय होत आहे. मातृभाषेबरोबरच कोणत्याही एका भाषेवर आपले प्रभुत्व असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलामार्फत साहित्याची पुनर्कल्पना, समकालीन युगातील अंतःविषय दृष्टिकोन या विषयावर आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू प्राध्यापक महानवर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी हे होते. भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुलाची माहिती देत भाषेचे 8 विभाग विद्यापीठात सुरू असल्याचे सांगितले. कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुलाला स्वतंत्र इमारत PM उषा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून बांधून मिळणार आहे. त्याचबरोबर येथे कायम शिक्षक मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून विविध भाषेचे सखोल ज्ञान घेण्यासाठी संस्कृतचा अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टर इरेश स्वामी म्हणाले, अभिव्यक्त होण्याची प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. सरळ आणि साध्या भाषेत माणूस व्यक्त होत असतो. महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर तसेच विविध संत, शरण, कवी, साहित्यिकांनी भाषा समृद्ध केली. प्रत्येक क्षेत्रात अभिव्यक्तीला महत्त्व आहे. सर्व भाषा या सारख्या आहेत. आपण ज्या भूमीत जन्मलो तेथील भाषा आपली मातृभाषा होते. ती आपल्याला लवकर कळते आणि समजते. प्रत्येक भाषा ही समृद्ध आणि अभिजातच असते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक विद्या लेंडवे यांनी केले. परिचय प्राध्यापक श्रेया शहा यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोली यांनी केले. तर आभार प्राध्यापिका सुमैया बागवान यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.